नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुयश महानवर. सध्या मी IIT BHU येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे. माझा प्रवास तसं पाहिलं तर मी या शाळेमध्ये गुरुकुल विद्यामंदिर गोखळी येथे 5वी पासून शिकत आहे. 5वी मध्ये मी स्कॉलरशिप असेल, मंथन असेल, नवोदय असेल, अशा तिन्ही परीक्षा मी त्यामध्ये उत्तुंग यश मिळवलं. सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तर मंथन मध्ये सुद्धा मी राज्यामध्ये चौथा आलतो. त्यावेळेस या शाळेमध्ये माझा सर्वांगीण विकास झाला. माझ्या इंटेलेक्च्युअल म्हणा, अकॅडमिक्स म्हणा, माझा स्पिरिच्युअल म्हणा, अशा अनेक अनुषंगाने या शाळेने मला खूप मोठं व्यासपीठ दिलं. या शाळेमध्ये हळूहळू माझा प्रवास जसा वाढत गेला तसं मी 7वी मध्ये सातारा सैनिक असेल, तसेच 8वी मध्ये सुद्धा मी सातारा सैनिक दिली. त्यामध्ये सुद्धा मी खूप असं यश मिळवलं. माझा प्रवासामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तर तो गुरुकुल विद्यामंदिर गोखळी येथे झालेल्या फाउंडेशनने माझा खूप पाया पक्का केला. त्या फाउंडेशनच्या जोरावरतीच मी IIT ची मार्गदर्शनाची जी पद्धत आहे ती समजू शकलो. 11वी 12वी मध्ये अनेक जण विद्यार्थी जातात, परंतु त्यांना त्यांचं बेसिक जे पायरी असते ते त्यांची क्लिअर नसते. त्यांना जे बेसिक फाउंडेशन मिळवायचं असतं ते त्यांना मिळालेलं नसतं. मग ते शिक्षकांचा तोटा म्हणा किंवा विद्यार्थ्यांचा लॅक ऑफ नॉलेज म्हणा, अशा अनेक गोष्टी असतात. परंतु जे इथे फाउंडेशन झाले त्याने माझा खूप विकास झाला. त्यामुळे मला खरं तर खूप फायदाच झाला. अशा या फाउंडेशनमुळे नंतर 11वी 12वीची जे चॅप्टर्स आहेत, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, यामध्ये तयार करताना मला खूप सोपं गेलं. आणि त्याचाच फायदा माझ्या मार्क्समध्ये पण झाला. सुरुवातीला माझे मार्क्स कमी येत होते. मी सुद्धा खूप स्ट्रगल केलं. अनेक वेळा मी सुद्धा खूप म्हणा स्ट्रेसमध्ये होतो म्हणा, डिप्रेशनमध्ये होतो म्हणा. परंतु मला जो पर्सनल सपोर्ट लाभला, हरनाव गुरुजींनी स्वतः मार्गदर्शन केलं की नेमकं कोणत्या अँगलला कसं तुम्ही वागलं पाहिजे, कसं तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुमचं स्वतःचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, यामध्ये सुद्धा त्यांनी पर्सनली मला हेल्प केली. अनेक शिक्षकांनी मिळून मला घडवल्या. एका शिक्षकाचा वाटा नाही, अनेक मित्रांनी घडवलं. अनेक माझ्या आईवडिलांचा सुद्धा खूप सपोर्ट आहे यामध्ये. आणि असा प्रवास करत असताना मी खूप अनेक गोष्टी शिकलो. अनेक वेळा मी फेल सुद्धा झालो. अनेक वेळा काही वेळा मी तर रडलो सुद्धा. परंतु अनेक अपयशानंतर हे यश मी सध्या अनुभवत आहे. आणि तुम्हाला जरी आज कुठे जरी अडथळा येत असेल, कुठं तुम्ही खचत असाल, मी फक्त एवढं सांगतो की खचू नका. अनेक वेळा ट्राय करत राहा, प्रयत्न करत राहा, चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट करा. स्वतःच्या माइंडवरती तुमचा कंट्रोल असला पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देता तुमचं स्वतःचा फोकस केवळ स्टडीज, तुमचं स्वतःचं गोल आणि तुमच्या आई वडिलांची जी अपेक्षा आहे, जे की तुम्ही IIT मध्ये जावं किंवा कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जावं, त्या फील्डमध्ये तुम्ही स्वतःला उत्तुंग वाढवत, स्वतःला उत्तुंग करत जावा. स्वतःची एनर्जी कुठेही वाया घालू नका. आणि मला ह्या शिक्षकांनी जे मला काय शिकवलं तेच मी सध्या तुम्हाला सांगतो आहे. जे सरांनी सांगितलं, जे मॅडमनी सांगितलं, जे माझ्या आईवडिलांनी सांगितलं की तू कोणतीही परीक्षा दे किंवा तू कोणतंही कार्य कर, फक्त तुझं 100% योगदान दे. तुझं 100% योगदान असेल तर तू पास हो किंवा फेल हो, यामध्ये काहीही आपल्याला अंतर पडत नाही. परंतु तुला स्वतःला रिग्रेट कधी होऊ नये की तू यामध्ये कमी पडला, तू हे करताना कमी पडला. असं एवढंच सांगतो. आणि असंच गुरुकुल विद्यामंदिर गोखळीला मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या या यशामध्ये खूप मोठा वाटा उचलला. धन्यवाद.